दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आम्ही तुम्हाला राधानगरी तालुक्यातील 2 धरणांची वेळोवेळी अपडेट देत आहोत। राधानगरीची आम्ही तुम्हाला सकाळीच अपडेट दिली होती। आज तुम्हाला आम्ही राधानगरीमध्ये असणारे काळमवाडी धरणाविषयीची तुम्हाला आता माहिती देणार आहोत। आता मी सध्या उभा आहे ते मी सरवडे येथील पुलावरती। ही जी बघू शकता आपण दूधगंगा नदी आहे। दूधगंगा नदीच्या मध्ये असणारं हे दत्त मंदिर पाण्याखाली गेलेलं आपल्याला तुम्ही बघू शकता। काळमवाडी धरणातून 9100 क्युसेकनं विसर्ग हा दूधगंगा नदी पात्रामध्ये सुरू आहे। त्यामुळे सातत्याने इथलं प्रशासन लोकांना वेळोवेळी सूचना देत आहे की आपण सतर्क राहा आणि आपली काळजी घ्या, कारण काळमवाडी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर आहे। त्यामुळे तेथील प्रशासन सारखं वारंवार तिथल्या लोकांना सांगत आहे की आपण काळजी घ्या। आम्ही आता तुम्हाला ह्या सरवडेच्या इथला असलेला हा पूल आहे, या पुलावरती आपण पाणी बघू शकता। नदीपात्राच्या बाहेरमध्ये हे पाणी आलेलं आहे। त्यामुळे इथं असलेला विसर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे। तरी आम्ही के न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो की नदीकाठचे जे काही लोक आहेत त्यांनी सतर्क बाळगा, कारण धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे। कॅमेरामन संजय कांबळेसह मी मिलिंद कांबळे। केदार बेकरी सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केक्स, समोसा, कचोरी, ढोकळा, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड। आमचा संपर्क क्रमांक 8602 86 95 95।